नमस्कार मंडळी, मी दामिनी तुमचं दामिनी आरी वर्कमध्ये खूप खूप स्वागत करीत आहे. तर आज आपण शिकणार आहे चेन स्टिच मारायला. आरी वर्क करताना सगळ्यात आधी आपण चेन स्टिचच शिकायला हवी, कारण की पूर्ण आरी वर्कमध्ये चेन स्टिचच सगळ्यात इम्पॉर्टंट असते. तर आपण चेन स्टिच मारण्यासाठी हा जो जरी घेतलेली ही 423 नंबरची जरी आहे. ही तुम्हाला प्रॅक्टिससाठी सोपी पडते म्हणून हीच घेतात. त्याच्यानंतर आता आपण काय करणार आहेत, या जरीच्या शेवटचं टोक घेऊन त्याला गाठ मारून घेणार आहेत. सगळ्यात आधी हे बघा, मी आता गाठ मारते. तर तुम्हाला असं वाटलं की ही गाठ छोटी होते, ही कपड्यातून निघू शकते, तर तुम्ही त्याच्यावर आणखीन एक गाठ मारून जाड गाठ मारून घेऊ शकता. त्याच्यानंतर ती चेन स्टिच मारण्यासाठी मी आता 2 तार नीडलची सुई घेतली, प्रोफेशनल सुई. 2 तार नीडलची यासाठी कारण की ही जरी जी आहे जी आपण घेतली 423 नंबरची, ती थोडी जाड असते, त्याच्यामध्ये सहज निघत नाही कपड्यातून, म्हणून मी 2 तार नीडलची घेतली. जर मी सिल्क थ्रेड किंवा साध्या आपला जो शिलाईचा धागा असतो त्याच्याने जर चेन स्टिच मारायची असती तर मी 1 तार नीडलवाली घेतली असती तरी चाललं असतं, काहीच प्रॉब्लेम नव्हता. आता सगळ्यात आधी आपण जो ही जी जरी आहे ती आपण खालती स्टँडच्या खाली ठेवणार आहेत. त्याच्यानंतर आता ही जरी हातात कशी पकडायची ते दाखवते मी. अंगठा आपला आणि जे आपलं मधलं बोट असतं त्याच्यामध्ये ही गाठ पकडायची. त्याच्यानंतर अंगठ्याच्या बाजूच्या बोटाला गुंडाळून ती पुन्हा त्याच ठिकाणी गुंडाळून अंगठा आणि मधल्या बोटामध्ये घ्यायची. आता ते खाली आपण हात घालून घेऊया. त्याच्या खाली आता आपण ही जरी पकडलेली आहे. आता ही पेन्सिल आहे, मार्किंग पेन्सिल आहे, ही बाजारात सहज तुम्हाला कुठे पण मिळून जाईल, व्हाईट कलरची. ह्याच्याने आपण मार्किंग करून घेणार. एक स्ट्रेट लाईन ओढतो. ॲक्च्युली त्याचा जरा पॉईंट गेला आहे, त्याच्यामुळे ती व्यवस्थित पॉईंट नाही येते लाईन मारायला. तर अशी लाईन मारून घ्या तुम्ही. तुम्ही नवीन असाल तर लाईन मारा. जर तुमची एकदा सवय झाली तुम्हाला लाईन सरळ मारायची, तर तुम्हाला त्या याची पण पेन्सिलची पण काही जरूरत नाही. तर सगळ्यात आधी आपण आता ही सुई घेतली, ती आतमध्ये टाकली कपड्याच्या खालून. आता तुम्ही बघू शकता माझा हात आहे त्याच्यामध्ये जरी आहे. आता ती मी जरी काढून घेतली. आता आपण जी गाठ मारली ती वरती कपड्याला बसेपर्यंत थोडी अशी खेचायची जरी. त्याच्यानंतर कोणतंही प्रोफेशनल काम सुरू जेव्हा तुम्ही करता तेव्हा कधीही जरी काम स्टार्ट करण्याच्या आधी आपण एक मागे टाका टाकतो. तर हा मी टाका मागे टाकते, छोटा टाका, जेणेकरून आपला कपडा खेचला जाणार नाही आणि काम व्यवस्थित होईल. तर असं फिरून घ्यायचं आहे बघा. मी पूर्ण सुईला ती जरी फिरवले खालची, नंतर ही वरती खेचली, थोडं मागे फिरवा सुईचं टोक, पुन्हा पुढे फिरवा, का मग ती अगदी सहज निघते. त्याच्यानंतर पुन्हा पुढे आता जितकी मोठी आपल्याला चेन स्टिच मारायची आहे तर तेवढं लांब ते सुईचं टोक नेऊन ते पुन्हा आतमध्ये टाका कपड्यामध्ये. ही टाकली सुई खालून मी जरी गुंडाळली, त्याला अगदी गोल याच्यामध्ये आपण गुंडाळून घेतोय बघा. आणि आता ही काढली वरती जरी, सुईचं टोक मागे, तुम्हाला परत दाखवते मी. हे बघा, सुईचं टोक मागे पुढे. आता ही खेचली, पुन्हा सुई आतमध्ये टाका, पुन्हा अशी राऊंडमध्ये फिरवाच खालची जरी, पुन्हा वरती घेता आणि कपड्याच्या वरती थोडंसं निघली ना सुई की लगेच मागे फिरवायची, पुन्हा पुढे करायची, मग ती अगदी सहजतेने निघते. हे बघा मी कशी करते. तुम्हाला दिसत असेल की माझा खालचा हात दिसतोय का तुम्हाला, की मी कशी फिरवते जरी. पूर्ण राऊंड करून घ्यायची खालची. सुईचं टोक जे खाली जातं ना त्याला पूर्ण राऊंड करून घ्यायची जरी, पुन्हा काढायची, पुन्हा खाली आत टाका, मागे पुढे, पुन्हा खाली आत, मागे पुढे, पुन्हा सुई आतमध्ये जरी गुंडाळा, पुन्हा काढताना मागे करा सुईचं टोक, पुन्हा पुढे करा. आणि एक सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, जेव्हा आपण चेन स्टिच मारतो, जेव्हा आपण वरून जर खालती येत असेल तर ते आपलं सुईचं टोक ते खालच्या बाजूने पाहिजे, ज्या बाजूने आपण चेन स्टिच मारत येणार त्या बाजूने. तर तुम्ही उलट्या बाजूने ठेवलं तर ती 10 वेळा ते खेचलं जाणार आणि ती चेन स्टिच चांगली नाही येणार. त्याच्यामुळे हे नेहमी लक्षात ठेवा. आणि ते तुम्हाला हे बघा. आणि जेव्हा तुम्ही शेवट करताना त्याचं चेन स्टिचचं, तेव्हा आपल्याला शेवटी एक गाठ मारायची. शेवटी जेव्हा एंड करता तेव्हा जरी मोठा टाका मारला असेल त्याच्या बाजूला किंवा छोटा टाका मारला असेल तरी पण त्याच्या बाजूला एक छोटा टाका घ्या, तिथून तो धागा काढा, त्याच धाग्याच्या आतमधून अजून एकदा सुई टाका आणि पुन्हा एक दुसरा धागा त्याच धाग्यामधून निघाला पाहिजे आपला. हे बघा दिसतोय का तुम्हाला, त्याच धाग्याच्या मधून मी दुसरा धागा काढला आणि ती आता तो आधीचा धागा आहे ना तो मी सुईने पकडून ठेवणार आणि खालचा धागा खेचणार, मग ती गाठ
बसते टाईट, मग ती सुटत नाही. प्रोफेशनल काम करताना ही गाठ आणि तो जो मी सुरुवातीला सांगितला, जो आपण एक टाका मागे घेतो तो, ह्या गोष्टी खूपच इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. तर मी ॲक्च्युली तुम्हाला दिसतंय का, मला वाटतं तुम्हाला व्यवस्थित दिसत नाही. ॲक्च्युली काय प्रॉब्लेम होतो माहिती आहे का, ती व्हाईट कलरची लाईन जी मारली मी व्हाईट मार्किंग पेन्सिलनी, त्याच्यामुळे तुम्हाला हे कॅमेऱ्यात व्यवस्थित दिसत नसेल. मी ना विदाऊट लाईन मारता, म्हणजे विदाऊट पेन्सिली लाईन मारता सरळ अशी एक चेन स्टिच मारून दाखवते. तर त्याच्या बाजूलाच घेते. आता मी धागा कट नाही करत, कट केला तर परत गाठ मारायला लागते. आणि तुम्ही समजा भविष्यात जर कट केला तर पुन्हा गाठ मारायला विसरू नका. पुन्हा गाठ मारायचं, पुन्हा वर्क चालू करायचं. पण मी आता गाठ नाही मारत, तोच धागा मी फिरवून घेते बाजूला. आता बाजूला आपण खालून वरती जातोय आपण चेन स्टिच मारत. तर सगळ्यात आधी धागा काढला, मागे गेली, प्रोफेशनलवाला टाका हा जो बोलते मी तो, एक छोटा टाका घ्या, त्याच्यानंतर पुढे जा. मग तुम्हाला जेवढी मोठी चेन स्टिच मारायची तेवढी मोठी चेन स्टिचच्या हिशोबाने तुम्ही खाली सुई टाका. सुई काढताना मागे पुढे सॉरी. आता पुन्हा जरी फिरवायची खालून, पूर्ण गोल याच्यात फिरवत जा, म्हणजे ती व्यवस्थित अटकली जाते. हे बघा, पुन्हा सुई आत, जरी फिरवा, मागे पुढे, मागे पुढे. तुम्ही जर मागे पुढे नाही फिरवली ना तर ती जी आपण जी आता वरची जी जरी आहे ती पण त्याच्यामध्ये अटकली जाते. जर सरळच्या सरळच काढला तर असा प्रॉब्लेम आहे. हे बघ. आणि जेव्हा तुम्ही असं खालचा जेव्हा धागा असं ताणून पकडताना तेव्हा आपले जे वर्क आहे ते खूप खेचलं जातं आणि ते पूर्ण आकसतो. तो कपडा जो आहे तो खूप खेचला जातो आणि ते मग जेव्हा आपण रिंगवरून किंवा स्टँडवरून तो कपडा काढतो तेव्हा तो खूप खेचल्यासारखं वाटतं आणि चांगलं नाही वाटत. म्हणून हे वर्क करताना अगदी हलक्या हाताने करा. आता ही गाठ मारली मी तुमच्या माहितीसाठी अजून एकदा चेन स्टिच मारून दाखवते. अजून एक चेन स्टिच आपण मारू. मी आता व्यवस्थित झूम करून दाखवते तुम्हाला, अगदी जवळून बघा. आता मी आणखीन एक चेन स्टिच मारते वरून खाली आणि थोडी आणखीन मोठी करते, जेणेकरून तुम्हाला आणखीन व्यवस्थित समजेल, व्यवस्थित दिसेल की मी सुई कशी फिरवते, मी कशी खालून धागा फिरवते, हे तुम्हाला कळेल. तर आपण आता तोच धागा, तीच जरी मी आता घेतली, पुन्हा खालून हे टाकले आणि जरी काढली खाली सुई टाकून. हे बघा. आता पुन्हा मागे एक प्रोफेशनल टाका, एक्स्ट्रा टाका काढायला विसरायचं नाही. पुन्हा स्टार्ट करायचं. हे बघा, माझी सुई आता दिसते का तुम्हाला? आता मला वाटतं व्यवस्थित दिसते तुम्हाला की माझी सुई कशी फिरते. हे बघा, काढताना मी मागे पुढे, पुन्हा सुई काढली, मागे पुढे. हे बघा, ह्या व्हिडिओ इथपर्यंत मी झूम केलं ना तर खूपच छान दिसते तुम्हाला. मला वाटते की व्यवस्थित दिसते की कशी मी सुई काढते खालून. आणि आता मी तुम्हाला दाखवते. हे बघा, आता मी माझ्या पद्धतीने, म्हणजे मी आता प्रोफेशनल जेव्हा आपण काम करतो तेव्हा एकदम बारीक चेन स्टिच आली पाहिजे. हे बघा, मी चेन स्टिच कशी मारते ते तुम्हाला दाखवते. माझी चेन स्टिच किती लहान आहे बघा. म्हणजे तुमची पण आता हळूहळू तुम्ही सतत जर प्रॅक्टिस करत राहिली ना चेन स्टिचची, तर तुमची चेन स्टिच पण इतकीच लहान येणार. जेवढ्या वेळा तुम्ही प्रॅक्टिस करणार तितकी तुमची सुंदर चेन स्टिच दिसणार. आणि प्रोफेशनल जेव्हा काम करतो ना आपण, प्रोफेशनल वर्क करतो आरी वर्क, तेव्हा हीच चेन स्टिच मारायची असते, अगदी बारीक. मोठी चेन स्टिच मारून तिचं अजिबात चांगली दिसत नाही, खूप घाण दिसते ती. म्हणून मग लहान चेन स्टिच. आता बघा मी किती लहान मारली, तुम्हाला दिसत असेल माझा हात कसा फिरतोय खालून. हे बघा. आणि चेन स्टिच हे खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला आरी वर्क करायचं आहे तर तुम्हाला चेन स्टिच यायलाच हवी, तरच तुमचं सगळं वर्क तुम्हाला करता येईल. आणि इथे प्रत्येक गोष्टीमध्ये चेन स्टिच लागते. मणी टाकायचे सांगा, शुगर बीट्स, कोणतंही वर्क किंवा लोड टाकायचे आहे तर तुम्हाला चेन स्टिच कंपल्सरीच आहे. म्हणून सगळ्यात आधी आरी वर्क जेव्हा आपण शिकतो तेव्हा सगळ्यात आधी महत्त्वाची चेन स्टिच. आता ही गाठ मारली मी, बघा किती सुंदर दिसते आणि बारीक अशी चेन स्टिच दिसते. तर आपण आता उद्याच्या व्हिडिओमध्ये झिग झॅग चेन स्टिच बघणार आहोत आणि मला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.